तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, पण अद्याप महायुतीचं जागा वाटप झालेलं नाही. आणि असं असलं तरी महायुतीमध्ये एकमेकांच्या नेत्यांनी काही ठिकाणी परस्पर विरोधी अर्ज दाखल केलेत. बघूयात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त सोमवारचा दिवस आहे. पण महायुतीचा 2 जागांवरून तिढा कायम आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण 17 जागांपैकी भाजप 10 ते 11 जागांवर लढणार. शिंदेंच्या शिवसेनेला 4 जागा मिळू शकतात आणि दादांच्या राष्ट्रवादीचे 2 उमेदवार असू शकतात. ज्या 2 जागांवरून तिढा आहे त्यात पुण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत ओढाताण आहे. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचा दबदबा आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला स्वाभाविकपणे अधिक जागा येतील. भाजप कोणत्या जागांवर उमेदवार देऊ शकते ते पाहूया. सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, सातारा, सांगली, नांदेड, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड आणि नागपूर. शिंदेंच्या शिवसेनेचा विचार केला तर ठाणे, नाशिक आणि परभणी, हिंगोलीची जागा निश्चित मानली जाते. आणि दादांच्या राष्ट्रवादीला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा सोडण्यात आलेली असल्याचं समजतंय. आता या संभाजीनगर, जालन्याच्या जागेवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत तसंच पुण्याच्या जागेवरून भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीत अंतिम तोडगा निघालेला नाही. नाशिकची जागा ही शिंदेंच्या शिवसेनेला सुटल्याची माहिती. पण असं असतानाही इथून भाजपचे माजी नगरसेवक आणि गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गीते यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून संभ्रम वाढलाय. संख्याबळ या ठिकाणी अधिक असल्यामुळे 100% भाजप या जागेसाठी आग्रही आहे. जिल्ह्याचे उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीश भाऊ असतील, त्यांची आणि माझी पूर्वी चर्चा झाली होती. ही निवडणुकीत मला उमेदवारी देण्याचा त्यांनी शब्द दिलेला होता. त्यामुळे मी आज ह्या निवडणुकीचा भारतीय जनता पार्टीतर्फे फॉर्म भरतोय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा दादांच्या राष्ट्रवादीला सुटल्याची माहिती. कोकणच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेच्या सदस्यांची संख्या अधिक आहे. तरीही या जागेसाठी सुनील तटकरे यांनी एकनाथ शिंदेंची भेटही घेतली. सुनील तटकरेंना त्यांचे पुत्र अनिकेत तटकरेंसाठी कोकण जागा हवी आहे. मात्र शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींच्या कन्या जुईली जुवेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे कोकणच्या जागेवरून ट्विस्ट आलाय. तटकरेंच्या नावाला विरोध असून शिवसैनिकाला जागा मिळावी अशी भूमिका जुईली जुवेकर यांनी घेतली आहे. प्रत्येक इलेक्शनला बघायला गेलं तर जिल्हा परिषदेच्या इलेक्शनला अध्यक्षपदासाठी असो किंवा आमदारकीच्या इलेक्शनला असो तर महायुती फक्त BJP आणि शिवसेनेकडूनच पाळली जाते. ती राष्ट्रवादीकडून कधीही आमच्या म्हणजे रायगड जिल्ह्यात पाळताना आम्हाला दिसत नाही. ती अध्यक्षपदाचंही देखील पहिल्यांदा कबूल केलं आणि ते दिलं नाही. तसंच आमदारकीच्या इलेक्शनलाही त्यांच्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या विरोधात प्रचार केला होता. तर हा अन्याय कायम आमच्यावरच होतो, म्हणून आम्ही हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला. रायगडच्या पालकमंत्री पदाच्या बदल्यात शिंदेंच्या शिवसेनेनं विधान परिषदेची जागा सोडल्याची चर्चा आहे. सातारा, सांगलीची जागा भाजपला सुटलेली आहे, पण इथे शिंदेंच्या शिवसेनेनं बंडाचा झेंडा फडकवलाय. शिवसेनेचे नेते आणि सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला. आटपाडी तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत तानाजी पाटलांनी अर्ज भरला. नाही, दावा ही सगळी करतात, आम्ही दावा करतोय. आमची संख्या 120 पर्यंत आहे दोन्ही जिल्ह्यामध्ये. आता जो काय पक्ष निर्णय घेतील, आमचे पक्षाचे नेते आहेत एकनाथरावजी शिंदे साहेब, ते जे निर्णय घेतील ते आम्ही पुढं चालू. अर्ज हा भरलाही ठेवण्यासाठीच भरलेला आहे, पण जुळण्या कशा असतात त्या जुळण्यावरती अर्ज ठेवायचा का नाही ते पुढं गणित असतात. आणि निश्चितपणानं मला वाटतं या 2 जिल्ह्यामध्ये माझी मित्रत्वाची संख्या जास्त आहे राजकारणामध्ये आणि एकामेकाला आम्ही मदतीला आलेला आहे. त्यामुळं मला वाटतं निश्चितपणानं जी मित्र आहेत ती माझ्या मदतीला आल्याशिवाय राहणार नाही. जळगावमध्येही स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपच्या मतदारांची संख्या अधिक आहे. मात्र असं असताना जळगावच्या जागेवरून शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आपल्या मुलासाठी आग्रही होते. मात्र जागा भाजपला गेल्यानं गुलाबराव पाटील तडकाफडकी मुंबईला शिंदेंच्या भेटीसाठी रवाना झाले. जागेचा फॉर्मॅट सुटलेला नाही. जळगावची जागा अद्यापही सस्पेन्स आहे. अजून काहीच निर्णय झालेला नाही आहे. हे उद्यापर्यंत निर्णय होईल असं अपेक्षित आहे.
उद्यापर्यंत. आपण आता मुंबईला जायला निघाले का? हो, शिंदे साहेबांची भेट घेणार आहे तातडीची. निश्चित भेट घेणार. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 1 जून म्हणजे सोमवारची. त्यामुळे पुढच्या काही तासात अधिकृतपणे उमेदवारी जाहीर होईल अशी चिन्ह आहेत. त्यातच महायुतीच्याच नेत्यांनी काही जागांवर एकमेकांच्या विरोधात अर्ज दाखल केल्यानं आता चुरस वाढली. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.